नमस्कार मंडळी, मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मी या पॅटीपॅनची तोडणी करते आहे. आज बरोबर 3-3.5 महिन्यापूर्वी म्हणजेच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात याच्या बिया पेरल्या होत्या. पॅटीपॅन ही एक अमेरिकन भोपळ्याची जात आहे. भोपळा म्हटलं की आपल्याकडच्या भोपळ्याचं चित्र डोळ्यासमोर राहतं. त्या दृष्टीने बघायला गेलं तर हा नुसता नावालाच भोपळा, कारण हा दिसायलाही चपटा आणि याची वेल नसून 1-2 फूट उंच आणि 3-3.5 फूट लांब वाढणारं असं झुडूप असतं. त्याला असे पांढऱ्या, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे उडत्या तबकड्यांसारखे स्क्वॅश लागतात. चला, फ्रॉम गार्डन टू टेबल या आपल्या उक्तीप्रमाणे हे स्क्वॅश आता टेबलवर ठेवूया. आहे की नाही सुंदर? तर त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पॅटीपॅनचा एक शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाला होता. मला वेगळं काहीतरी लावण्याची आवड असल्यामुळे माझ्या मैत्रिणी ललिता सानप, सुरेखा साळुंके आणि मनीषा खैरे यांनी तो व्हिडिओ मला पाठवला. हा एक वेगळ्या आकाराचा भोपळा असून मी तो माझ्या बागेत उगवून त्यावर व्हिडिओ बनवावा यासाठी. या नवीन विषयावरील व्हिडिओसाठी त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. यापूर्वी मी ऑस्ट्रेलियन बटरनट उगवल्यानंतर की जो माझा पहिला व्हिडिओ आहे त्यावेळी पॅटीपॅनचा प्रयत्न केला होता, पण कसं कोण जाणे त्यावेळी तितकं यश मिळालं नव्हतं. यावेळी मात्र जमलं. कसं? चला बघूया सुरुवातीपासून. या टप्प्यावरील माझी नेहमीची विनंती तुम्हाला माहीतच आहे. तर मग आणखी एकदा प्रयत्न करून बघावा म्हणून पॅटीपॅनच्या बिया ऑनलाईन मागवून घेतल्या. पाकिटावर तर दोन्ही कलरच्या पॅटीपॅनचे फोटो होते आणि हा आकर्षक रंगाचा पिवळावाला आहे ना, तो आपल्याकडे यावा अशी खूप इच्छा होती. पण असो. रोपे तयार करण्यासाठी असा ट्रे घेतला आहे. तुम्हाला जर माहीतच आहे की अशा वेगळ्या प्रकारचं काही असेल तर मला डायरेक्ट बिया न पेरता आधी त्याची रोपे तयार करून घेणं ठीक वाटतं. पॉटिंग मिक्सचरसाठी लीफ मोल्ड घेतला आहे. यामध्ये बिया उगवण्याची शक्यता जास्त असते. आता पाने पडायला सुरुवात झाली आहे. मी ती गोळा करून वर्षभरासाठी लीफ मोल्ड तयार करून ठेवत असते. याचा व्हिडिओ आधीच केला आहे. पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. आवश्यक तेवढ्या कप्प्यात लीफ मोल्ड भरून घेतले आणि प्रत्येकात 1-2 बी ठेवले. वरून पुन्हा लीफ मोल्ड टाकलं आणि पाणी घातलं. पाचव्या दिवशी बी उगवले. पहिली 2 पाने दिसू लागली. पॅटीपॅन फार फास्ट वाढतात असं मी वाचलं होतं. त्याची प्रचिती आताच येऊ लागली. केवळ 10-12 दिवसातच रोपे वीतभर वाढली. ती कोलमडून पडू नयेत म्हणून मी लगेच मोठ्या कुंड्यांमध्ये ट्रान्सफर करायचं ठरवलं. पॅटीपॅनसाठी पाण्याचा निचरा होणारी माती हवी. बागेतील माती, गांडूळ खत आणि पालापाचोळा. पॅटीपॅन झुडूप टाईपचे असल्याने त्यासाठी क्रेटची निवड केली. निम्मे अधिक क्रेट भरेपर्यंत पालापाचोळा घातला. जास्त पालापाचोळा वापरला असेल तर हुमणी होण्याची शक्यता असते. त्यासाठी कीडनाशक म्हणून करंज, अडुळसा, कडुनिंब यांची पाने टाकू शकता. माती आणि गांडूळ खत एका मोठ्या टबमध्ये घेतले. त्यावर बुरशीनाशक पावडर टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. क्रेटमध्ये भरलं. अगदी शक्य तितकं दाबून भरलं.
छोटासा खड्डा करून एका क्रेटमध्ये 2-2 रोपे लावली. पाणी घातले. अशाच पद्धतीने सगळी रोपे लावली आणि सगळे क्रेट दिवसभराचे ऊन लागेल अशा ठिकाणी एकत्र ठेवून दिले. रोपे लावल्यानंतर 10 दिवसांची वाढ. 15 दिवसांनी पावसाचे पाणी चांगले मानवल्यामुळे झाडे किती छान बहरली आहेत पहा. रोपे लावल्यापासून 20च दिवसात कळ्या दिसू लागल्या आणि हे आहे पॅटीपॅनचे पहिले फूल. 1-2 करता करता सगळ्याच झाडांना फुले येऊ लागली. या काळात म्हणजे साधारण रोपे 1 महिन्याची झाल्यावर किचन वेस्टचे, कांद्याच्या, केळाच्या सालीचे पाणी घातले आणि त्यानंतर 10-15 दिवसांनी पुन्हा एकदा केळाच्या सालीचे एन्झाईम घातले होते. जरी रोप लावतानाच पॉटिंग मिक्सचरमध्ये खत घातलं होतं तरी बूस्टर डोस हवाच. सुरुवातीची काही फुले हे मेल फ्लॉवर्स असतात हे आपल्याला ठाऊक आहेच. हे फूल किती सुंदर दिसते आहे पहा. पाकळ्या अगदी बॅलन्स्ड दिसत आहेत. जणू प्रत्येक पाकळी संतुलनाची कहाणी सांगते आहे. माती, पाणी, सूर्य आणि वैश्विक शक्ती सगळे मिळून एकत्र काम करत आहेत. सगळं काही आलबेल आहे. एक साधे फूल पण तरीही जीवनाचे संपूर्ण विश्व. निसर्गाकडून पक्षी, मधमाशा, फुलपाखरे याप्रमाणे मुंग्याद्वारे सुद्धा परागीभवनाची तयारी सुरू आहे. जेव्हा मेल आणि फिमेल फ्लॉवर दोन्ही एकाच वेळी उमलतील तेव्हा परागीभवन व्हावे यासाठी या सर्व परागणांना आपल्या खाद्यासाठी इथे येण्याची सवय लागावी यासाठी सुरुवातीला फक्त मेल फ्लॉवर्स लागत असावेत आणि मग ज्या दिवशी दोन्ही फुले एकदम उमलतील तेव्हा आपोआप त्यांच्याकडून परागीभवन होईल. नैसर्गिक परागीभवन होत असेल तर ठीकच, नाहीतर कृत्रिम परागीभवन करू शकता. अशा पद्धतीने फुले येत राहिली, पॉलिनेशन होत राहिले आणि आता पहिली तबकडी आकार घेऊ लागली आहे. मग नंतर दुसरा, तिसरा स्क्वॅश. पॅटीपॅनवरील रोग आणि किडींच्या बाबतीत सांगायचं तर आत्तापर्यंत कुठलाही रोग पडला नाही म्हणायला. फुलावर असताना 2-3 फुलांमध्ये या अशा आळ्या दिसल्या होत्या. बहुधा त्या छोट्या पिवळ्या फुलपाखरांच्या असाव्यात. सुरुवातीची 1-2 फळे आता मध्यम आकाराची झाली होती. रोप लावल्यापासून 3 महिने पूर्ण होताच फळे लागलेली झुडपे वाळू लागली. फळांचे देठ वाळू लागले. त्यामुळे आज हे कट करून घेऊया. फळांपासून 1-2 इंच देठ ठेवून कापूया, म्हणजे झाडांवरून काढल्यावर सुद्धा बरेच दिवस ते टिकून राहतील. स्क्वॅश प्रकारातील सर्वात गोंडस प्रकार म्हणजे हा पॅटीपॅन स्क्वॅश. याला स्कॅलॉप स्क्वॅश, फ्लाइंग सॉसर किंवा सनबस्ट किंवा बटन स्क्वॅश असंही म्हणतात. याची भाजी केली जाते, बर्गरमध्ये किंवा सूपमध्ये वापरले जाते, जे फायबर आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध आहे. यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम असते, जे डोळ्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच इतर फायद्यांमध्ये फोलेट, ओमेगा 3 आणि A, B आणि C यासारखी जीवनसत्वे समाविष्ट आहेत. एकंदरीत हे एक सुपर फूड आहे असं म्हटलं तरी चालेल. चला थांबूया इथेच. झुडपावर अजून फुले, फळे येत आहेत. आपण रानभाज्या, नेहमीच्या पालेभाज्या, फळभाज्या तर लावत असतोच. कधीकधी असेही वेगळे प्रकार लावून बघा. माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.